नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गोल्ड अनालिसिसच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपला ट्रेड कोणत्या बेसिसवर झाला याचं आपण डिस्कशन या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर थोडासाही टाइम न घालवता डिस्कशन चालू करूया. सर्वात प्रथम बघा, मार्केट थोडंसं फ्लॅट ओपन झालं. फ्लॅट ओपन झाल्यानंतर थोडंसं डाऊन साईडला एक शार्प फॉल आला. डाऊन साईडला शार्प फॉल आल्यानंतर या लेवलला एक सपोर्ट घेतला. 3270 ही एक सायकोलॉजी नंबरची लेवल आहे. या लेवलला सपोर्ट घेतला. सपोर्ट घेतल्यानंतर थोडंसं रिटेस्ट झालं. रिटेस्ट झाल्यानंतर पुन्हा एकदा डाऊन साईडला थोडासा शार्प फॉल आलेला आहे. तर यावर तर हा जो रिटेस्ट होऊन शार्प फॉल आला, यामुळे यामुळे गोल्डमध्ये रिटेल सेलरच्या डाऊन साईडला भरपूर पोझिशन बनल्या असणार. कारण ही एक रेड कॅन्डल तयार झाली आहे का, यावरनं मार्केटचं पूर्णपणे स्ट्रक्चर डाऊन साईडला शिफ्ट झालेलं आहे असं समजतंय. गोल्डने रिटेल ट्रेडर्सला ट्रॅप करण्यासाठी इथून एक सपोर्ट घेऊन पुन्हा अपसाईडला रॅली दाखवलेली आहे. आता या रॅलीमध्ये काय झालं असणार, ज्यांच्या डाऊन साईडला पोझिशन असणार, ज्यांच्या सेल साईडला पोझिशन असणार, त्यांचा स्टॉप लॉस ह्या लेवलच्या हाय पर्यंत असणार. मग आपण ट्रेड कुठं घेतला, इथून एक बाउन्स बॅक घेतला, ही रेड कॅन्डल आली, इथून आपलं कॅरेक्टर चेंजचं कन्फर्मेशन मिळालं. त्यानंतर इथे एक थोडंसं रिटेस्ट आलं. 5 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये जर बघितलं, ह्या 2-3 कॅन्डल तयार झाल्या होत्या, इथपर्यंत येऊन रिटेस्ट झालं. रिटेस्ट झाल्यानंतर नेक्स्ट कॅन्डल आपली एंट्री बनली. एंट्री बनल्यानंतर थोडंसं स्ट्रक्चर कॅन्डल डाऊन साईडला येत होते, या लेवलला सपोर्ट घेत होते. पण या लेवलच्या खाली एक पण कॅन्डल क्लोज होत नव्हती. या लेवलच्या खाली जर एखादी कॅन्डल क्लोज झाली असती तर आपला स्टॉप लॉस हिट झाला असता. आपला स्टॉप लॉस फक्त 10 पिप्सने मिस झालेला आहे. आपला स्टॉप लॉस जवळपास 3270च्या लेवलला लावला होता. मार्केट 3271 या लेवल पर्यंत येऊन पुन्हा अपसाईडला गेलेला आहे. त्यानंतर थोडंसं इथं सपोर्ट घेत होतं मार्केट, सपोर्ट घेतला. त्यानंतर 2 कॅन्डल, त्यानंतर ह्या 15 मिनिट टाइम फ्रेमच्या कॅन्डल आहेत. या 2 कॅन्डल आपलं टार्गेट अचीव्ह केलेलं आहे. या ट्रेडमध्ये आपला जवळपास 25,000 रुपयांचं टार्गेट आपण आधीच लावून ठेवलं होतं, पण 24,000 काय 700च्या आसपास आपलं टार्गेट बुक झालेलं आहे. कोणतेही इंडेक्स असो किंवा कोणतेही करन्सी पेअर असो किंवा गोल्ड असो, बँक निफ्टी असो, US 100 असो, तुम्हाला सायकोलॉजी माइंडसेट हे प्रत्येक इंडेक्समध्ये वर्क होतोच. तुम्हाला थोड्याशा गोष्टी कळायला पाहिजेत. ट्रॅपिंग कशी होऊ शकते. हिथं जर नेक्स्ट कॅन्डल रेड बनली असती तर अजून एक आपल्याला डाऊन साईडचा भरपूर मूव मिळाला असता 100%. पण तसं न होता इथं एक ग्रीन कॅन्डल बनली, थोडंसं स्ट्रक्चर शिफ्ट झालं, याचं इंडिकेशन आपल्याला झालं. त्यानंतर मार्केट अपसाईडला गेलं. ह्या ग्रीन कॅन्डलने आपल्याला अजून एक कन्फर्मेशन दिलं. त्यानंतर थोडंसं रिटेस्ट झालं, सपोर्ट घेतल्यानंतर पुन्हा एक अपसाईडची रॅली दाखवली. यात आपला ट्रेड होता आणि आपलं टार्गेट अचीव्ह झालं. त्यानंतर बघा, थोडंसं रेंज बाउंड झालं होतं मार्केट. मला काहीतरी मी ग्रुपवर मेसेज टाकला होता की मार्केट खूप आज टाइमपास करायला लागलेला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.